अंश म्हणजे समाजाचे, आपले बांधव कुटुंबातले, नामवंश म्हणजे सगळे वारकरी संत, सगळे आपल्याला बोलवायचे. आई साहेब म्हणल्या सगळे जर बोलवायचे ते माणसं घरात कसे जमतील? मंदिरात बी जमत नाहीत, लग्न कार्यात बी जमत नाहीत. मग एवढे जर माणसं बोलवायचे तर आपल्याला मंडप आणावं लागेल, मंडप आणावं लागेल. बरं, मग नंबर 1 पहिल्या क्रमांकाला नाथ महाराज मंडपावाल्याकडे गेले आणि मंडपावाल्याला सांगितलं क्षेत्रफळ, स्क्वेअर फूट, लांबी, रुंची, या पहा हे मंडप आहे. आता हे पिकरवाले उपलब्ध आहेत, हुशार माणसं आहेत. आता किती भाई किती मंदिर आहे, हे मंडप आहे, बरोबर आहे ना? हे ठरलं ना तुमच्या. आता किती पट्ट्या किती टाकायच्या, मग ह्याचा ॲव्हरेज, ह्याचा खर्च ते सांगावं लागतंय. म्हणजे नाथ महाराज ज्या मंडपावाल्याकडे गेले, मग त्या मंडपावाल्यानं मंडप किती भाई किती टाकला सायळकर सांगत नाही. कीर्तन कळालं ना? मग असा मंडप टाकला कोणता? हे मंडप. आता कोणता मंडप झाला? स्वर्ग, मृत्यू म्हणजे तुम्ही आम्ही, आणि खवया खाल्लं पाताळ. किती टाकले? 3. आणि त्याचं सुमाला परिचय दिला आमचे पंडित महाराज आर्वीकरांना. कोणता मंडपाचं नाव सांगून टाकलं तुम्हाला. बर, आता चला मंडप टाकला, मंडपवालीची तारीख फिट झाली. चला त्याचं जे आहे ते ठरल्या गेलं. बर, तिथून पुढे नाथ महाराजांना सगळ्यांना आमंत्रण देण्याचं सांगितलं. आता आमंत्रण द्यायची गरज नाही. उद्याचा कार्यक्रम रात्री 12 वाजता एका सेकंदामध्ये महाराष्ट्रात चाललाय. कशामुळं? 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 बरोबर आहे का चूक आहे? आता लग्नाच्या पत्रिका कशात आल्यात? बघा ना, याची गरजच नाही. आता कशी आणखी 10-5 वर्षाला अशी सोय उपलब्ध होईल. जेवण सुद्धा मोबाईलवरच, लबाड नाही, ऑनलाईन आहे. बघा ना, होऊ शकतंय. लोक म्हणेल असं कसं होईल, असं कसं होईल. नाही, माझ्याकडे सगळे पुरावे असतात. बघा ना, होऊ शकतंय काळानं. आज आणखी 10 वर्षाला आपल्या परभणीला असं एक डॉक्टरची ओपनिंग होणार आहे. त्या डॉक्टरला फक्त डाव्या हाताचं कळणार, उजव्या हाताचं जा संभाजीनगरला. सुविधा आहे तशा उपलब्ध. चला, महाराज मंडप सांगितलं, आमंत्रण सगळ्याला पोहोचलं. विद्वान ब्राह्मण मस्त चौरंग मांडला, बस पहाड बांधला, वरुणाची पूजा, गणपतीची पूजा, क्लोसाची पूजा सगळी केली चांगल्या पद्धतीनं. छान नाथ महाराजाचं प्रेम, नाथ महाराजाचा भाव, नाथ महाराजाची निष्ठा, नाथ महाराजाचा विश्वास एवढं ठेवलं की बिल निघतच. काय निघतंय? काय निघतंय? बिल निघतंय. एवढ्या गोष्टी पाहिजे माणसाकडे. हा, चला महाराज म्हणले कसं? 2 मिनिटात ऐका. देव मानावा का जाणावा? हा, जाणावा. माणूस चांगला बोलला हो. मलाही वाटलं समोर एवढा माणूस आला इकडे कोण आहे की मी दचकूनच केलं. नंबर 1 उत्तर दिलं. हा, आणि पुढे बसणारे माणसं डीएड करून सीईटी केलेले असतात, काही भकिलात राहतात लांब लांब. हा, नंबर 1 मामा. देव काय करावा? जाणावा. काय उत्तर बरोबर दिलं हो. नंबर 1. वाह. चला, जेवण भेटावं का पचावं? जेवण भेटावं का पचावं? पचावं. दोन्ही उत्तर बरोबर दिली. चांदीचं नाणं देऊ
उत्तर बघा ना, दोन्ही उत्तर बरोबर दिले की हो. वा, जेवण भेटण्यापेक्षा कशाला किंमत आहे, पचण्याला किंमत आहे. भेटणं योग आणि पचणं क्षम. माझं बोलणं कळालं ना. आता उत्तर बघा. मग नाथ महाराजांना भाव, प्रेम, विश्वास एवढं पाहिलं. माझं बोलणं कळालं का. आणि आई साहेब बघा ना, एवढं झाल्यावर आई साहेब जे निर्गुण होत्या ते सगुण झाल्या. आणि आई साहेबांना रूप प्रगट केलं रूप. बर, मग प्रगट केल्यावर त्या रूपाचा परिचय निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, मर्दनाला कोणी करावया झाडली, करावया झाडली. आजच्या प्रमाणाला आणि कीर्तनाला एक रस्वन दीर्घ चुकलं नाही पाहिजे मात्रा. म्हणजे का, हे जिल्ह्यावरलं कीर्तन एक आणि सगळे माणसे पा हे एक लावले खोको पुढी. याच्या जर फुटकलं तर आम्हाला फोन आले. काय बोलले, गांजा वरडा की काय. अवघड आहे. खेड्यातलं कीर्तन वेगळं, वाडीवरलं कीर्तन वेगळं, मुंबईचं कीर्तन वेगळं, कर्नाटकमध्ये विदर्भामध्ये गेलो तर ते कीर्तन वेगळं. माझ्याकडे गाडीला घेर 4 आहेत, पण रस्ता बघून टाकतो. कट धसकट मोडी आणि गुढे टाकीत नाही. इतका माणूस विचित्र आहे नाही. माझ्याकडे 2 भुईमुग आहेत, उपट्या भुईमुग आणि पसऱ्या भुईमुग. माणसं जर चांगले भेटले पसऱ्या भुईमुग, माणसं बोळे आहेत उपट्या. निघा रे खाणं बोलून काय घेणं देणं आपल्याला टायमाच्या पुढे. आता उत्तर बघा. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, म्हणजे आईसाहेब प्रगट झाल्या, निर्गुणातल्या सगुण झाल्या. एक जे अचेतन होते चैतन्य झालं, निर्माण झाले आईसाहेब. बरं, मग आईसाहेब निर्माण झाल्यावर माणूस आहे ना, मग त्याला रंग आला. माणूस आहे ना, त्याला रूप आलं, त्याला कपडा आला, त्याला अलंकार आले, दागिने आली आणि सगळे इंद्रिय आली. ज्ञान इंद्रिय बघा ना, पंचविंद्रिय बघा ना, कर्मविंद्रिय, 5 भूत आले, सगळे आले. आता तुम्ही माणूस आहेत, आता मी महाराज आहे. आता महाराज म्हणलं की त्याला ड्रेस आला, त्याला गणड्रेस आला. वकील आलं की त्याला काय आला, गणड्रेस आला. PSI आले की त्याला काय आलं, गणड्रेस आला. हे ठरलेलं आहे. भजने आलं की त्याला काय आला, गणड्रेस आला. काही गोष्टी ओळखू येतात. मग आई साहेब आहेत हे कशाहून, मग त्या आईचा परिचय या अभंगामध्ये स्पष्ट द्यालेत. बर, कसे द्यालेत ऐका. अभंगाचं पहिलं चरण. अनादी अंबिका भगवते बोध परडी घेऊन होते. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाते. बोध ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती. गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध
परडी घेऊन हाती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे वा अभंगाचं कितवं चरण सुरू झालं पहिलं आणि वाजले 9 आता 1 तास मला उरलाय मी काय करू सांगा कीर्तन वाढवायचे लांबवायचे का वर टाइम तुमच्याकडे आहे का वाढवा म्हणजे कीर्तन कळालं ना आता ऐका बर महाराज आई साहेब प्रगट झाल्या हो झाल्या बर मग आधी नव्हत्या का होत्या बर जाऊ द्या पुढे आओ पहिल्या ह्या जगावर या मातीमध्ये आणि या पृथ्वीवर पहिलं कुठंच नव्हतं काही कोठेच नव्हते काय पहिलं कोठेच नव्हते काय चांद सूर्य तारा सूर्य तारा अवघे शून्यच होते पायी अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे नंबर 1 भजने भेटले बघा आज नंबर 1 तुम्हाला खरं सांगू का मला वाटत नाही मी परभणी तुबाय चोंडेश्वरी संस्थानला असं वाटलंय आळंदीच्या ईश्वर शांती केंद्रावर आहे बघा वातावरण आणि भजने चांगले भेटले माझ्या नशिबाला नंबर 1 नाही तर आमच्या नशिबाला कधी दिवाळी कधी शिमगा आणि कधी सक्रात सगळ्या गोष्टी सारख्या नाहीतच हा बघा ना पण आज चांगला सुयोग लागला नंबर 1 भजनी चांगल्या पद्धतीने भेटली कधी लक्षात ठेवा हा आता अभंगाचं पहिलं होतं का काही नाही फक्त भाव पाहिजे प्रेम ठेवा विश्वास ठेवा वागणं निक्क ठेवा ओरिजिनल लागा भक्ती करा निर्व्यसनी बना गळ्यात माळी घाला देव धर्म देश देव धर्म शुद्ध आचरण वागा देव धर्म शुद्ध आचरण वागा भजा पांडुरंगा नित्य नेमे भजा पांडुरंगा नित्य नेमे देव धर्म देव धर्म देव धर्म शुद्ध आचरणी वागा देव धर्म शुद्ध भजा पांडुरंगा नित्य नेमे देव धर्म शुद्ध आचरण वागा देव धर्म शुद्ध आचरण वागा वागा भजा पांडुरंगा नित्य नेमे भजा पांडुरंगा नित्य नेमे देव धर्म आचरण देव धर्म
भजा पांडुरंगा नित्य वा देव धर्म शुद्ध वागा. हा देव नाही म्हणतोस म्हणजे इगडी आहे. देव नाही म्हणणाऱ्यानं नाही म्हणतोस कोणाच्या जीवावर. हा माणसात हिम्मत पाहिजे. कधी लक्षात ठेवा. हा कधी या पा आपला कसं झालंय आमची माती आपलीच म्हणाले वैरे सकाराम महाराज म्हणून देव आहे का गाजर कळत कुचका कोटला निघून. हा कधी लक्षात ठेवा देव आहे. हा अभ्यास कर मार्क पडतात. कष्ट कर माल होतय. भक्ती कर देव मिळत आहे. कळलं ना. तपाचे सामर्थ्य तपिंडाला मुख. हा कधी लक्षात ठेवा. काही माणसाला भक्ती नग वाटाली बरोबर आहे का चूक आहे. काम नग वाटालय खाला फुकट राहावं. वाचून खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन चाकरी वाचून चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन खाणे अनुचित वेतन पण समाजाला एक दृष्टिकोन लागला. तुका म्हणे हे लौकिका येवार मोकळं न गवाट आलंय. आता याला प्रमाण दिलं. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. देव नाही का देव बघायची नजर नाही. बोला वेळ कमी आहे. बोला 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 बाबा रेंज आहे ना. बरोबर आहे का चूक आहे. देव आहे. देव आपल्याला पाहायची काय नाही नजर नाही. काही लोकांना देव पाहायला कसा पाहिला. पाहणे पाहता दुरी सांडोली पाता पान दोर सारोलिया पाता पान दोरी सारोलिया तुहारे श्रीहरी आईला डोळे भरी तुहारे श्रीहरी आईला डोळे भरी पाता पान दोरी सारोलिया पाता पान दोरी सारोलिया तुहारे श्रीहरी आईला डोळे भरी तुहारे श्रीहरी पहिला डोळे भरी पान दुरी सारोलिया हो पान दुरी सारोलिया सारोलिया सारोलिया. कीर्तन कळालं ना. यप्पा कधी लक्षात ठेवा. प्रत्येकानं संयम बाळगायचे. काही गोष्टी मी घट्ट घट्ट गिळतो. हा हा यप्पा महाराष्ट्रातला परभणी जिल्ह्यातला एकमेव मी महाराज आहे. पुण्या गावाला एका तासानं आधी येतो. कोणाला विचारा कधी पत्रकार परिषद घ्या शिवाजी महाराजापाशी. एका तासानं त्या गावाला आधी येतो जाग्यावर. आणि माझी एक विनंती असते भजन्याला. भजन्यानं सुद्धा या मताचा माणूस आहे मी. 8ला जरी टाइम असेल कीर्तन काल का 7:30ला भजन चालू केलं पाहिजे.
आणि मग किती प्रमाण म्हणायचे सुरून खाल्लं पाहिजे. बरोबर आहे का? आता हे समाज आहे ना, हे समाज मेहनती आहे, जॉबवाले माणसं आहेत, ड्युटीवाले माणसं आहेत, हा कामाचे माणसं आहेत, शहर मधले माणसं आहेत. तर बरं झालं उद्या सुट्टी आहे का नाही सुट्टी? हा म्हणजे वाढलं तरी काही हरकत नाही ना. हा बरं झालं, माझ्या नशिबाला सुट्टी आली उद्या रविवार, चांगला. हा आता ऐका, अभंगाचं चरण कुठं झालं? देव आहे पण मधलं काढून पाहावं लागल. 2 मिनिटात संपलं माझं. लाईट आहे पण कधी कळत नाही, तिला बटन टाकावं लागेल. तारात लाईट आहे, डिपीत लाईट आहे, टायर्स फार्म मध्ये लाईट आहे, पण कधी दिसत नाही. काय करावं लागेल तिला? बटन आणि बल्ब, 2 गोष्टी पाहिजे. तसं देव आणि भक्ती. साधक ओके झाला, देव आहे. परभणी जिल्ह्यातल्या लोकांना पाहायला पुढे पाहणारच मला हे म्हणायचंय. काही काही म्हणाले बघा, देव आहे का? कुणाला बनवायला असतो? हा कधी बघा. आता आपलं कीर्तन कुठं चाललंय? भाव प्रेम आणि आई प्रगट झाल्या इथं कीर्तन आलं. बर मग अनादि अंबिका भगवती. बर आल्या बोध परडी घेऊन हाती. रिकामी येतच नाही. आता एवढ्या बाया बसल्यात, तुम्ही माझ्या बहिणी आहेत. कोणच्याही बहिणी नाही, लाडक्या बहिणी. लय म्हणावं लागलं, नाही तर बुकाच नाही. बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? आता कधी बघा तुम्ही, कधी बघा हे एवढ्या बाया बसल्यात. कधी बाई बघा तुम्ही, बाई गावाला जर निघाली कधीच बाई रिकामी निघत नाही. पिशवी मध्ये चोळ्या आणि 2-3 हळदी कुंकाच्या पुड्या. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? गडी कोणताच कधी पिशवी घेऊन निघत नाही. बस हा मोबाईल, बस स्टँडला उतरला तर पेपर, याच्या इतर तर काहीच नाही. दस्ती सुद्धा अंगावर नाही, खिशात हात घालालीत. अवघड आहे मला समस्या. हा पहिले माणसं 2.5 हात धोतर नेसत होते आणि 2.5 हार खांद्यावर. प्रसंगानंतर हट टाकले बस स्टँडवर की बस पळले. टेन्शन नाही, सुखे मी निजलोगा. हा आहे का परिस्थिती? आता बघा हे कशी माणसं निघाली. हा नाही राग यालाय का? नाही आला तर काय करणार? काय करणार? 10-5 वर्ष घेतले ना की 10-5 वर्ष घेणार नाही तुम्ही. पुढे काय तोवर म्हाताराच होतो अर्धा. कधी बघा मग आता बाया रिकाम्या निघतच नाहीत, चोळी आणि पोळ्या. आणि कधी बघा तुम्ही गडी कधीच निघणार नाहीत. एक जणांना तर काही नाही म्हणून पेपरच घेतला रद्दी. मी म्हणलं काय चालले? काहीच नाही म्हणला, हे कालचं आहे. म्हणलं का घेतलास? म्हणला पोझिशन म्हणून. गप बसलो मी. एक जणानं पेन नाही काय नाही, नुसतं टोपण खिशाला अडकिलं. म्हणलं बघू बरं पेन. नाही म्हणला महाराज नुसतं टोपण आहे. म्हणलं का? म्हणला पॅकिंग भारी माल किडका. आगाव नखरे करायचे नाही बघा तुम्ही. बर मग आई आल्या, काय घेऊन आल्या? बोध. काय घेऊन आल्या? बोध. बर संतानं सांगितलेला बोध आणि आईनं सांगितलेला बोध ही वाया जात नाही. मला 2 मिनिटात सांगा, ऐकून परिचय बापाचा का बापाकून परिचय आईचा? चला वेळ कमी आहे, बोला. कोणाकून परिचय? अहो बाप आपल्याला बाप म्हणतं ही तुझी माय आहे का माय म्हणती बाळू हे तुझे पप्पा आहे? कोण म्हणती? कोण म्हणती? कोण म्हणती? आई म्हणती. वा. देवाकून परिचय भक्ताचा का भक्ताकून परिचय देवाचा? चला बोला वेळ कमी आहे. भक्ताकून परिचय देवाचा. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, ज्ञानोबराया, तुकोबराया संत जे आहेत येईनच सांगितलं पंढरीशी जा रे. कुणाकून परिचय झाला? भक्ताकून परिचय कुणाचा झाला? देवाचा. आईनं सांगितलेलं ज्ञान आणि साधूनं सांगितलेला बोध वाया जात नाही. याला हरिपाठ पहा. साधू बोध झाला, ठाई समोराला अनुभव, अनुभव
विरोधिया सेना ठाईच मोराला अनुभव ठाईच मोराला आईचा मोराला अनुभव आईचा मोराला बघा ना, आता हरिपाठ तुम्हाला लक्षात आलं ना सगळ्याच्या. चला आई काय घेल्या बोध परडी घेऊनी हातामध्ये काय घेतली आता परडी. परडी वेगळं टोपलं वेगळं आणि सूप वेगळं परात वेगळी ताटली वेगळी पळी वेगळी आणि चमचा वेगळा. समुद्र वेगळा सागर वेगळा पाझर तलाव वेगळा धरण वेगळं. माझं बोलणं कळालं ना. आई वेगळी आणि पत्नी वेगळी सगळ्या गोष्टी सारख्या नाहीत. बर महाराज काय आली परडी काय भानगडे. परडी म्हणजे 4 बोटाची पट्टी ती गाईच्या शेणानं सारवलेली असती. बरं पट्टी ती परडी कशाला वापरायची. ती परडी हलविली कीर्तन कळालं ना. हलका मार वरी येते जड मार खाली जाते. म्हणजे ज्ञान पचतय अज्ञान जातय. बघा ही काम करती परडी. मग आई साहेबांना बोध परडी घेऊनी हाती. आणि एकदा बोध झाला की मग तो भक्त तो साधक ते तुम्ही आम्ही पोत ज्ञानाचा पाजळती. म्हणजे अज्ञान गेलं ना काय झालं ज्ञान झालं. सूर्य निघाला म्हणजे उजेड झाला. बर मग अंधार कुठे गेला. अंधार कुठंच गेला नाही. अंधाराचाच उजेड झाला. चला तुम्ही शेतकरी माणसेत मी शेतकरी माणसे. जमीन रुटर केली पलटी केली पाणी दिलं बियाणं आणलं जमिनीमध्ये टाकलं पुन्हा पाणी दिलं. बर महाराज कळालं ना. हो मग ते बी कुठं गेलं. बे कुठंच गेलं नाही. बीजची होय तरू त्या बियाचं काय झालं झाड झालं. बीज हा कुठंच गेलं नाही बियाचं झाड झालं. आणि पुन्हा झाडाचंच पुन्हा डबल काय होतंय बी होतंय. कीर्तन कळालं ना. तुम्ही देवाला भजन करा चिंतने तद्रुपता. देव पहावया गेलो तिथं देव होतय जा. कीर्तन कळालं ना. आता उत्तर बघा. मग ज्ञान गेलं पोत ज्ञानाचा पाजळती. आणि मग ज्ञान झालं की फक्त उदो बघा हे सगळे माणसं सगळ्या बाया सगळे माणसं बघा किती चांगल्या पद्धतीने 28 पौर्णिमेचं नाव बघत बघत 25 वर्ष निघून गेले. बरोबर आहे का चूक आहे. बरं कवर करणार होता आता तुम्ही सप्ताह कमिटी हे कवर करायचंय. वाटणं कवर चलावं गाव मिळेपर्यंत साधन साध्याची प्राप्ती होईपर्यंत जेवण तृप्ती होईपर्यंत कीर्तन कळालं ना. आणि भजन देव मिळेपर्यंत बस हा कार्यक्रम असा चालला पाहिजे चंद्र सूर्य तोपर्यंत. माळ यापा नियम घेणं सोपं आहे चलविणं अवघड आहे. माळ घालणं सोपं आहे टिकविणं अवघड आहे. पैसा कमीनं सोपं आहे सांभाळणं अवघड आहे. सुन येणं सोपं आहे सुना संग जमणं ये नाही. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे का चूक आहे. नाही बाया म्हणतात ही पिढा कोणा आणली ग इथं. कधी लक्षात ठेवा ह्या इसे गे सुने बाई सुने Hey!
बोलू त्याला प्रमाण असतंय, त्याला आधार कार्ड असते. कीर्तन कळलं ना. आता काही आम्हाला येळ नसतंय आणि हे माणसं गाता ज्ञानेश्वरी वाचित नाहीत, भारुडाकडे बघत नाहीत आणि मग म्हणतात महाराजन भजने कही म्हणायलीत. कही म्हणाय आम्ही गांजा वळडाय, आमच्या गोळ्या संपल्यात, आम्ही सरकलो, आम्ही मनोरुग्ण नाहीत. हा कधी माणसानं मग अभ्यास केला पाहिजे. पाहोनी ग्रंथ तुका म्हणी श्वास नाही ज्या म्हणी पाहे पुराणी चारुणी. प्रत्येकानं उपलब्ध आहे सध्या ठिकाणी. परी सगळे सुनेबाई बघा ना प्रमाण. हा हे कधी बघा. आता एक चरण क्लिअर करायलो बस संपलं. ज्ञान झालं, माळी घाला, गंधल्या. जसं 25 वर्षापर्यंत कार्यक्रम करीत आलेत, उत्तरोत्तर असा चालू द्या. बर. आणि मग ह्या भजनानं, आईच्या रुपयमोत्सवानं, हे साधनेनं मग या आई साहेबाला काय म्हणा मी म्हणत नाही. अभंग क्रमांक येई ओ जगदंबे सव्वा 9 वाजले बरोबर. अर्धा सणायलो मी पदाहाला. टेन्शन घेऊ नका. तसं तुम्ही मग तुम्हाला जर लई भजण्याची जर खुमखुमी व्हायची वाचली, मी येताचा माणूस आहे. त्यानं 7:30 पावणे 8 भजन चालू करायचं होतं. रिबणी कातरली आम्ही, मॅट आतरली आम्ही, भजन सुरू केलं आम्ही. उशिरा येऊन बैल वडता म्हणजे मला वाटतंय का? अहो मी लई माझं 61 वर्ष वय बघा. आणखी 3 कीर्तन उभारून करतो. कसं बसू वाटेल, टक टक दिसत सांगा ना. कधी लक्षात ठेवा, मी बोलतो म्हणजे कोणाला टोचून बोलत नाही. मी आपल्या संप्रदायाच्या आचारसंहिता सांगतो. ज्या भजन्याला म्हणण्याची तयारी आहे ना, मी या मताचा माणूस आहे, त्यानं अगोदर गाव बोलून म्हणाय भजन चाला करा, भजन चालू सायळकर आलंय म्हणून गावातच. हा येतय आता, अशी काळजीच नाही. सगळं टाकल्यावर वडावडीन वाजवा वाजवी. आणि मग म्हणते हो सायळकरानं प्रमाण म्हणूच दिले नाहीत. न म्हणाय का तू माझ्या बापाला चापट आणली काय? तुझं माझा का धुऱ्याला धुरा आहे का? नाही बरोबर आहे का चूक आहे? कोणाला मळमळ करायला का? स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी. कधी लक्षात ठेवा, मी बघत असतो काय नियोजन का आपलं कीर्तन कुठं चाललंय. अज्ञान गेलं, काय झालं? ज्ञान झालं. बोध झाला ना आईचा. हो, मला 2 मिनिटात तुम्हाला काय, एकदा आईनं सांगितलं बाळा ए कन्या हे तुझा बाप आहे. चंद्र सूर्य मरेपर्यंत पोरग त्या बापाला, त्या पुरुषाला काय म्हणते, हे बाप आहे. संतानं सांगितलं, संताची आहे पायी, सांगितलं देव आहे म्हणतात. बर, मग ज्ञान झालं ना, मग हे म्हणू लागलं. आणि आई साहेब गोंधळा येई वो जगदंबे. या पौर्णिमेला हजर राहा, सप्ते करा. बरं, कुठल्या येऊ नका. मूळ पीठ तू आंबे. आता पीठ मला जास्त सांगायचे नाहीत, फक्त 3.5च सांगतो. किती? 3.5च का झाली ते सांगतो. आणि 9:30 वाजायले. बचिंगे तर हरलडिंगी. आणि तुम्ही जर म्हणलेत महाराज लय बक्कड राहिलाय अभंग, पुन्हा सकाळी दुपारी मला कीर्तन आहे, पुन्हा 204 आणखी मधल्या टायमात रविवारची पुन्हा ज्यादा गाडी सोडून देऊत म्हणून. काय मला पायाने यायचंय का फुकट यायचंय? काय टेन्शन का? आता अभंग पीठ किती सांगितले? 3.5. आता पहिलं पीठ कोल्हापूर. पहिलं पीठ
कोल्हापूर. कोल्हापूर का पीठ झालं त्याचं उत्तर आहे का? ह्या बाया बसल्या बसल्या बसल्यानंतर बाया म्हणल्या माय. आणि कुंकाचा मान कोणाला द्यावं? कुंकाचा मान. त्याच्यातून बचत गटातून निर्णय निघाला, पहिला मान लक्ष्मीला द्या. कुंकाचा माल कुणाला? कुणाला? लक्ष्मीला. हा पहिल्या बाया कपाळ भरून कुंकू लिहित होत्या. त्या बा जी बाई कपाळ भरून कुंकू लिहिती त्या मालकाचे इग्न बरेच नाहीशे होतात. वाक्य लिहून घ्या. त्या माणसाला इग्न येऊ द्या, त्याला सबसिडी मिळती. कशामुळे? बाईच्या कुंकामुळे. हा बघा ना, हे शास्त्र आहे महाराज. माझ्याकडे प्रमाण आहेत, मला पुरावे आहेत. हा तुम्हाला उगं वाचून दाखवितो. मनाय टाइम नाही. कुंका नाही ठाव म्हणे मी आहे. हा कुंकवाची ठेवा ठेवी. लई प्रमाण आहेत गात्यामध्ये. पण चला पुढे टेस्टर लावून पुढे चाललो. हा मग लावा म्हणल्या लक्ष्मीला. आता लक्ष्मीचं नाव सांगितलं, आई साहेब वयातून निघाल्या. लक्ष्मी कशाला? कशाला? कुंकुल्याला. काही जे बॉया बसल्या होत्या का त्या म्हणल्या माय माय ई हो निघाली आहे माय कुंकुल्याला. हो माय मयासारखी जात नव्हती. हो तिसरी म्हणली काय झालं ग एवढं का मळमळ करायलीस? निघाली की म्हणली कुंकुल्याला. बर मग तुला माहित नाही काय? म्हणली नाही की. माय म्हणली हिच्या नवऱ्यानं कालच लाता खाल्या की ग. या बघा का योगियाच्या खुनात ही तिसऱ्या बाईला म्हणली हिच्या नवऱ्याला कालच लाता हाणल्या आणि कुंकुण्याला निघाली. खटकून आलो पॉइंटवर. ह्या म्हणल्या लाता कुणा हाणल्या? लाता हाणल्या भृगुऋषी. देवाला लात कुणा हाणली? भृगुऋषीनं. का हाणली? म्हणजे सन्मान दिला नाही, 6 विधीचा वापर केला नाही. बर म्हणून भृगुऋषीला राग आला, क्रोध, आणि देवाला काय हाणली? लात हाणली भृगुऋषीनं. काही लोक म्हणले महाराज भृगुऋषीनं लात हाणलेली आम्हाला पुरावा दाखवा. ऐका परभणी जिल्ह्याचा पुरावा. जा पंढरपूरला बराफी महापूजेची, काळा देवाच्या अंगावरले कपडे आणि विचारा आमच्या देवापाला पंडितजीला, देवा भृगुऋषीची लात कुठे आहे? नाही आमच्या वारकऱ्यामध्ये विचारा. हृदयी श्री वत्सलांच्या मिरवी भक्ताये भूषण ऐका नाही तयाचा सीन सुख धरिलेला तेथे पुन्हा मला फोन लावा. नाही उई आहे का? जेने उरी हाणल्या पापरा. ज्ञानोबरा असताना पापरा म्हणजे लात. हे भाषा बघा. हा नसेल आता शक्ती आहे का रामायणातली. हा लातला काय म्हणतात? या पा जन्मांतरीची फळले भाग्ये इचे पाद कमळ हृदय लागे. पाद कमळ म्हणजे लात. रामायणात वही शक्तीमध्ये. शक्ती वाचान मला फोन लावा. हा बघा लातावर चाललंय. बरं म्हणजे लात हाणली. चला आणि बाया म्हणल्या हिला कुंकाचा मान. लक्ष्मीनं खाली मान घातली. लय अपमान झाला की म्हणली टायर फारन सोडविला हिना माणसा जाऊ लागली. डायरेक्ट घरी आली न बसलेल्या आई साहेब रुसूनच. हा बाई रुसली या का खुश आहे तिचा चेहराच सांगत आहे. हा का भूमीचे मार्धव
झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले. वय आहे का बाई रोसल्यावर किती गड्याने हाक माराव, ए ए ए काय माणूस रागातच येत आहे. त्याचा बुगाच नाही. बरोबर आहे का, बरोबर आहे का, चुक आहे? तुम्ही काही सन्यासी नाहीत. सगळ्यालाच अनुभवातल्या गोष्टीत. उत्तर बघा. आता देव म्हणले ऐ ऐ ऐ ती म्हणली मायास का करायला का बोलायचं नाही म्हणली. ते म्हणला काय झालं? देव म्हणले बघ तुला बोलणार. हा काय झालंय सांग. तुला जे ना कोणी बघितलं असेल डोळा फोडतो, बोलला असेल जीभ कापतो, हाताने स्पर्श केला असेल हात कापतो. देव आहे महाराज. क्रतुम आक्रतुम अन्यता ताकद आहे, देव आहे. ती म्हणली काहीच नाही, एक करा, त्या भृगु ऋषीला शाप द्या, नाही तर मी राहणार नाही. आता देवाला धर्मसंकट पडलं, ऋषीला शाप देता येते का? देता येते का? नाही. मग म्हणली मी राहणार नाही. निघाले निघाले वा. आता हे म्हणला बाबा ही राहत नाही बाबा. देव बी रागात आले. ए जाच जाय म्हणल्यावर पर्स काही पैसे घ्यायची गरज नाही, मोबाईल मध्येच पैसे. नाही कालमान सुधारला ना सध्याच्या काळात ना. निघाली हो जे निघाली डायरेक्ट कोल्हापूर. पहिलं पीठ संपलं. बघा एक पीठ झालं. नंबर 2 धाराशिव जिल्हा, तुळजापूर तालुका आणि तुकाई नाव. बर महाराज हे पीठ कसं झालं? अहो तुम्ही आम्ही भजन करायलो, प्रश्नच नाही. बघा ना आता महादेव भजन करतात रामाचं आणि रामजी भजन करतात महादेवाचं आणि महादेव भजन करतात रामजीचं. चला टाका थाप. भजन करी महादेव, टाळी टाळी टाळी. भजन करी महादेव, टाळी वाजवा. भजन करी महादेव, भजन करी महादेव. सदाशिव महादेव विचारलं भजन कोणाचं करायले? म्हणले गुरुचं. गुरु कुठे? म्हणले तिथे. काय बोलायलेत म्हणली? आणि तुमचा गुरु बायको करता फिरायलाय. राम कुणा करता वनवासात फिरू लागले? कुणा करता? पत्नी करता म्हणजे सीतामाई करता. कुणा करता? सीतामाई करता. आता देवानं विचार केला आई साहेबानं. ते म्हणले असे गुरु नाहीत काय बघायला फिरायलेत म्हणली. मग आई साहेबानं सीतेसारखंच रूप धरलं आणि ज्या वनामध्ये फिरू लागले ना त्याच वनात आई साहेब गेल्या आणि आवाज देणं आणि त्याचं प्रत्युत्तर देणं. देवानं ओळखलं चतुरा तू न सांगता तुम्हा हे न एक म्हणाव का नाही. त्याने एकच उत्तर दिलं तू काई, तू का आई. ती काय झाली? तू काही. किती पीठ झाले? 2. आता एक पीठ राहिलं. माहूर ऋषी जमदाग्नी, पत्नीचं नाव रेणुका. ऋषी महाराज पूजेला बसले आणि पाणी आणून देत होती बाई. तांब्यात नाही, पदरात पांघरत्या पदरात पाणी आणून देत होती. त्याचं नाव रेणुका.
निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव. निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव. सगळं सांगावया आहे माई माझं नाव. सगळं सांगावया आहे माई माझं नाव. निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव. निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव.